म्हणजे न भूतो न भविष्यती मला वाटलं नव्हतं की मी एवढ्या सामान्य कुटुंबातली महिला तिथपर्यंत पोहोचेल आणि तो माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. मग आपल्या गावचाच विकास होऊ लागला. मग आपण रोज आपल्या महिला घेऊन इकडे कामाला हे आपण स्वतः का नाही करू शकत. या परिसरामध्ये अज्ञान होतं. सगळे डोंगर असे उघडे होते. पूर्वी चुन्याच्या भट्ट्या होत्या, तर चुन्याच्या भट्टीला सुद्धा भरपूर जंगलतोड झाली. मग आता त्या टायमाला कसं बाहेर कामाला जावं लागायचं. लांबणीचं पाणी आम्हाला आणावं लागायचं. कष्टाशिवाय पर्यायच नव्हता ना. महिने 2-2 महिने शेतामध्ये खुरपणी करावं लागायची. कोणी विटभट्टीवर जायचं, कोणी ऊसतोडीला जायचं. पण लोक मुली द्यायला सुद्धा इकडे घाबरतात. प्रथमतः गावच्या ग्रामस्थांच्या सहभागातून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. जंगलाची बांधणी महत्त्वाची होती. त्याच्यामध्ये 11 लोकांची एक कमिटी तयार करण्यात आली आणि त्या कमिटीच्या अंतर्गत त्यांच्या निदर्शनाखाली कामाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतला. मग ते बघून मग आम्ही बी महिला एकत्र झालो. मराठवाड्यामध्ये औरंगाबाद, जालन्याला तिकडे सहली काढल्या गेल्या. तिथले लोक कमी पाण्यावर कशी शेती करतात, काही प्रशिक्षण दिले गेले. पुरुष एकत्र होऊन मग आम्ही सहभाग करून मग ते श्रमदानाला सुरुवात केली. माथा ते पायथा ही बांधबंदीची केली. सबपातळीत सर घेतली. माती आडून पाणी जिरून ते फॉरेस्ट तयार करण्यात आलं आणि नंतर त्यावर झाडी लागवड करण्यात आली. वनराई वाढली असताना जमिनीची धूप थांबली, माती वाहून जाणारे ती थांबली. पाणी पूर्ण मातीत जमिनीत जिरू लागलं आणि जमिनीचा ओलावा सुद्धा वाढला. आणि शेतीसाठी दुबार पिकासाठी पाणी उपलब्ध झालं. मग आम्ही त्याच्यात सहभाग घेऊन मग आम्ही आमचं एक महिला समिती तयार केली. बचत गट बँकेशी संलग्न करण्यात आले, जोडण्यात आले. 16-17 गट तयार झाले ते आमचे. बँकेचं कामकाज महिलांना हळूहळू कळायला लागलं. मग सुरुवातीला कुक्कुटपालनचं कर्ज घेतलं. मग त्याची परतफेड केली आपल्या पाणलोटमध्ये. मग त्याच्यानंतर अजून शेळीपालनचं कर्ज घेतलं, त्याची फेड केली. हळूहळू त्यांना स्वावलंबनाची गरज आणि त्याचं महत्त्व कळायला लागलं. महिलांची प्रगती वाढत चालली. त्या बी व्यवसाय करू लागल्या काही ना काही. पण मग हे पाणी आपण जे जिरवतोय तसंच पाणी आपण सांडपाणी जे आहे आपलं वाहून जाते ते जिरवायचा महिलांना आम्ही थोडासा सल्ला दिला. प्रत्येक महिलेने सांडपाण्यासाठी शोषखड्डे घ्यायचे ठरवले आणि शोषखड्डे घेऊन झाल्यानंतर त्याच याच्यावर परसबागा महिला करायला तयार झाल्या. परसबागेतून जे मिळणारे आपल्याला छोटा मोठा भाजीपाला, फळे, वेलीवरची फळे विषमुक्त महिलांना आरोग्यासाठी मिळायला लागली. आज कांद्यासारखी पिकं आहे, ज्वारीसारखी पिके, भुईमुगासारखी, सोयाबीनची पिकं ही सुद्धा डोंगर माथ्यावर घेतात. नंतर वॉटर बजेटिंग तयार केलं. पाण्याचं किती पाऊस पडतो, जमिनीत पाणी किती मुरतं, वाहून किती जातं, सगळं याचा ताळेबंद करून आपण पिकासाठी पाणी किती उपलब्ध राहतं, पेयाला किती, जनावरांसाठी किती पाणी आहे. आम्ही जे लोकांना सांगायचो होते त्यांना स्वप्नवत वाटायचे. उन्हाळी पिकं सुद्धा व्हायला लागले. गावामध्ये गावचा चेहरा मोहरा जेव्हा पूर्ण बदललेला लोकांच्या लक्षात आला. तर आज जर बघितलं आपण तर मायग्रेशन जे जवळपास आता संपत आलं या परिसरामधलं. लोकसहभाग महत्त्वाचा आहे. जे झाडं लावले, जे जंगल टिकवलं
का जी आता आपल्याला संपत्ती नव्हती जी आपल्याला मिळाली आता, त्याच्यामध्ये जंगल असेल, पाणी असेल, तर ती आपण कसं जपून वापरलं पाहिजे. 2003च्या अगोदर 30 विहिरी असतील, आता 200 ते 250 विहिरी जास्त असतील. दरवर्षी पडणारा पाऊस जास्तीत जास्त आपण जिरावला तर त्या भूजलामध्ये जी काय वाढ झाली तर आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा त्या पाण्याचा निश्चित वापर चांगल्या पद्धतीने करता येईल.